आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह। जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे काम बंद आंदोलन। भोर महाड मार्गावरील रस्ता रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी दिनांक 13 रोजी आपटी ते निगुडघर तालुका भोर दरम्यानच्या खोदकाम सुरू असलेल्या मोरीजवळ निगुडघर आपटी नांदगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत काम बंद पाडत आंदोलन केले। मात्र तत्काळ अधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन जिल्हाधिकारी यांच्या समवेत शेतकऱ्यांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। भोर हद्दीतील वरंदा घाट ते शिंदेवाडी फाटा या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 723 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे। सदर रस्त्यावरील वडगाव डाळ ते निगुडघर दरम्यानच्या गावातील शेतकऱ्यांची 2 गुंठ्यापासून ते 15 गुंठ्यांपर्यंत जमीन दुकाने घरे या रुंदीकरणात जात आहे, परंतु याबाबत कोणताही मोबदला दिला जात नसून काम मात्र करून घेतले जात आहे। त्यामुळे रस्त्यासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। यावेळी जगन्नाथ पारठे, संजय शिंदे, रघुनाथ पारठे, शंकर पारठे, अजय कुडले, नामदेव कुडले, लक्ष्मण पारठे, अंकुश मळेकर, अंकुश पारठे, गुलाबराव खुटवळ, विष्णू मळेकर, संदीप खाटपे, बाळू धोंडे, अशोक बांदल, दत्तात्रय परखंदे, गणेश साळेकर, नारायण पारठे, सुरेश पारठे, रामचंद्र मांढरे आदी शेतकरी उपस्थित होते। पहिला 7 मीटर रुंद असलेला रस्ता नंतर 10 मीटर झाला, तर आता हाच रस्ता 30 मीटर रुंद धरलेला आहे। दरवेळी रुंदी वाढत चालली असून शेतकऱ्यांच्या 7/12 वरील जमीन जात आहेत। त्यामुळे सदरची जमीन शासनाची असल्यास शेतकऱ्यांना पुरावे दाखवावे मगच काम करावे असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। महामार्गाला कोणत्याही शेतकऱ्याचा विरोध नाही, मात्र यात शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनी घरे दुकाने यांचा मोबदला देण्यात यावा आणि मगच काम करावे, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असे आपटी येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पारठे व शेतकरी यांनी सांगितले। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता अतुल सुर्वे यांनी काम बंद आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यासह इतर प्रश्न सोडवले जातील, तोपर्यंत भोर महाड रस्त्यावरील काम बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यावर शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित केले। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे। महाड पंढरपूर रस्ता बाधित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज निगुडघर या ठिकाणी चालू असलेलं रस्त्याचं काम बंद पाडण्यात आलेलं आहे। या कामावर असणारे शाखा अभियंता माननीय सुर्वे साहेब यांनी या ठिकाणी येऊन वरिष्ठ पातळीवर माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या बरोबर शेतकऱ्यांची मीटिंग घडवून आणल्याच्या नंतरच संबंधित काम हे चालू करण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी शेतकरी संघटनेला दिल्याच्या नंतर या ठिकाणी ते काम थांबवून शेतकरी संघटनेचं आंदोलन हे स्थगित करण्यात येईल। मार्ग 965 GD भोर वरंदा घाटाच्या रस्त्याचे काम सुरू आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी आज काही त्यांच्या अडचणी आहेत त्याबद्दल चर्चेसाठी मी इथं आलेलो होतो आणि शेतकऱ्यांची मागणी ही आहे की आम्हाला मोबदला मिळण्याबाबत आपण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आपण मीटिंग लावावी आणि नंतर आपण पुढचं काम करावं। तर तसंच माझे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली फोनवर, त्यांनी पण ते सांगितलं आपण मीटिंग करू आणि त्यानंतर आपण शेतकऱ्यांशी कलेक्टर साहेबांशी मीटिंग करून आपण पुढचा निर्णय घेऊ। तोपर्यंत आम्ही आता आज थांबवतोय आणि काम थांबवून जे काय आम्ही यांना विनंती केली आहे शेतकऱ्यांना की पाठीमागे जे आम्ही 4-5 मोऱ्या खोदल्या ते करून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे, परंतु त्यांचा विरोध आहे। त्यात काय मार्ग निघाला तर आम्ही काढू। नाव आणि अतुल सुर्वे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे।